हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सर्व? आज मी किचन ओटा क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे किचन ओटा माझा खराब झालेला होता. साबणाच्या याच्यात मी हे विम लिक्विड टाकून घेतलं आहे आणि काही ओट्यावरही पसरून दिलं आहे. विम लिक्विडने ओटा छान क्लीन करता येतो. इथं मी गॅसच्या शेगडीवरच्या जाळ्या काढून घेतल्या होत्या आणि काही जे आपलं ओतू जातं किंवा फोडणीचं तेलकट वगैरे उडालेलं असतं ते अशा पद्धतीने मी घसणीच्या मदतीने क्लीन करून घेणार आहे. या पद्धतीने ओटा मी रोजच क्लीन करते. टाईल्सवरही भरपूर तेलकट फोडणीचं उडालेलं असतं. खालचा भाग मी टाईल्सचा रोजच घसणीच्या मदतीने घासून त्यावर पाणी टाकून घेते. पाणी टाकल्याशिवाय ओटा नीट क्लीन झाल्यासारखा वाटत नाही. किचन ओटा आहे. एक बाजू क्लीन झाली, आता दुसऱ्या बाजूची या पद्धतीने दुसरी बाजू आपली घासून झाली आहे. त्यावर आता पाणी टाकून घेऊयात.
वायपरच्या मदतीने पाणी सगळं काढून घ्यायचं। यानंतर सिंकचं जे भांडं आहे त्याला आपण घासणी मारून घेणार आहोत। तेही असं भांडे घासून झाले का रोज क्लीन करून घेते। इथं माझा नळ रोटेट होतो। किचन ओटा माझा पूर्ण क्लीन झालेला आहे। या प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।